आता जर तसं जर वास्तव असतं की समजा ते माझ्यावर आरोप करतात त्याच्यात 1% जरी वास्तव असतं तर तुम्ही आता बघितलं तर माझं समजा मी शिक्षण संस्था उभा केली आहे, माझे छोटे मोठे व्यवसाय आहेत जिथे 200 लोक माझ्याशी जोडले गेलेले आहेत. तेवढ्या लोकांना रोजगार 200 लोकांना रोजगार माझ्याकडे आहे. त्यातला एखादा अपवाद सोडला तर 199 लोक ही बहुजन समाजातले आहेत की त्यांची जात बघून किंवा त्यांचं बाकीचं काही बघून त्यांना नोकरी दिलेली नाही किंवा त्यांना रोजगार दिलेला नाही. हे थोडक्यात अभिजित तायगडे समतावादी आहेत. त्याच्यामध्ये कुणी हे घ्यायचंच, कारण ते कृतीतून दिसते, लोकांनी बघितले. फक्त काही काळ लोकांचा संभ्रम करण्यासाठी या गोष्टी वापरल्या जातात. जेव्हा हे अशा प्रकारचे आरोप तुमच्यावर होतात, म्हणजे माणसावर जेव्हा काही आरोप होतात तेव्हा काही आरोप असे असतात की त्यातून माणसाचं मानसिक खच्चीकरण होतं किंवा मनोधैर्य खचतं, वाईट वाटलं तुम्हाला असा आरोप तुमच्यावर थेटपणे झाला? ज्यावेळी ह्या घटनाक्रम सुरू झाला त्यावेळी मला खूप वाईट वाटत ह्या गोष्टीचं, कारण मी ज्यावरती मी कधीच तसा विचार केलेला नाही आणि त्यातमध्ये मला अडकवलं जाते. परंतु नंतर असं माझ्या गोष्टी लक्षात आल्या की व्यापक स्वरूपाचं राजकारण ज्यावेळी आपण बघतोय त्यावेळी ह्याला भावनिक त्याला महत्त्व राहत नाही. आणि होतंय काय की हे जनतेतून केलं जात नाही, हे जनतेला ह्या गोष्टी माहीत नसतात. बरोबर. आमच्या प्रतिस्पर्धी माणसांच्याकडून ह्या पेरल्या गेलेल्या गोष्टी आहेत. प्रोपोगंडा चालवला जातोय आणि काही काळासाठी लोक त्याला बळी पडतात. परंतु ज्यावेळी लोकांची गोष्टी लक्षात येतात की हे जाणीवपूर्वक केले गेलेले आरोप आहेत, आता समजा त्यावेळी ते लोक मग त्यातून बाहेर पडतात, हे सुद्धा आम्ही बघितले. आणि तो फार मोठा मुद्दा चालणार आहे असं मला वाटत नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.